नवीतील मुलगा आणि 40 वर्षीय महिला शेतात शरीर संबंध मृत्यू भयानक घडलं। नेमकं काय झालं पहा। ही घटना हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील सासन गावात घडली। तारीख होती 3 नोव्हेंबर। गावात नेहमीप्रमाणे दिवस सुरू होता। शेतात कामं सुरू होती। त्याच परिसरातील एका शेतात 40 वर्षीय महिला गवत कापण्यासाठी गेली होती। ती त्यावेळी शेतात एकटी होती। तिच्या मनात पुढच्या काही मिनिटात आपल्यासोबत एवढी भयानक घटना घडेल याची कल्पनाही नसावी, पण काही वेळातच या शेतात असा प्रकार घडला की पुढे संपूर्ण परिसर हादरून गेला। पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित मुलगा अवघा 14 वर्षाचा असून तो 9वीत शिकत होता। म्हणजे शाळेत जाण्याचं वय, आयुष्याची सुरुवात होण्याचं वय आणि भविष्य घडवण्याची वेळ। पण त्या दिवशी त्याच्यावर एका गंभीर आणि धक्कादायक गुन्ह्याचा आरोप झाला। शेतात महिला एकटी असल्याचं पाहून त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। इथेच या प्रकरणाने गंभीर वळण घेतलं, कारण महिलेला त्याला विरोध केला। तिने प्रतिकार केला आणि त्यानंतर जे घडलं ते या संपूर्ण घटनेतील सर्वात भयानक भाग ठरलं। महिलेने विरोध केल्यानंतर परिस्थिती अचानक बिघडली। पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपी मुलाने जवळ असलेली काठी आणि वेढा हातात घेतला आणि महिलेवर हल्ला केला। हा हल्ला इतका गंभीर होता की महिला शेतातच गंभीर जखमी झाली। काही वेळाने परिसरातील लोकांना या घटनेची चाहूल लागली। शेतातून आलेला आवाज आणि परिस्थिती पाहून गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। तिथे त्यांना महिला गंभीर अवस्थेत दिसली। परिस्थिती पाहून गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली आणि महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं। महिलेची अवस्था गंभीर असल्यामुळे तिला सुरुवातीला हमीरपूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र तिची प्रकृती चिंताजनक होती। त्यामुळे डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी चंदीगडमधील PGI रुग्णालयात हलवलं। कुटुंबियांसाठी हा काळ अत्यंत कठीण होता। एका बाजूला महिलेची प्रकृती गंभीर होती, तर दुसऱ्या बाजूला पोलीस शेतात नेमकं काय घडलं याचा तपास करत होते। घटनास्थळावरून पोलिसांना काही वस्तूंचे तुकडेही मिळाले। यामध्ये तुटलेल्या पेनचे आणि स्केलचे तुकडे असल्याची माहिती पोलिसांनी दिली। दरम्यान पोलिसांचा संशय एका 14 वर्षीय मुलाकडे गेला। चौकशी सुरू झाली। सुरुवातीला या प्रकरणात नेमकं काय घडलं होतं याचा तपास केला जाऊ लागला, मात्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार चौकशी दरम्यान या मुलाने गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी सांगितलं की घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांवरून आणि चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार महिलेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा संशय बळावला। यानंतर त्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला। पण इथे आणखी एक धक्कादायक प्रश्न निर्माण झाला। अवघ्या 14 वर्षाच्या मुलाने हे पाऊल उचलण्यामागे नेमकं काय कारण होतं? पोलीस तपासात या प्रश्नाचाही शोध घेतला जात होता। मात्र या प्रकरणातील प्रत्येक बाब कायदेशीर प्रक्रियेत तपासली जाणं महत्त्वाचं आहे, कारण आरोपी अल्पवयीन आहे। त्यामुळे त्याची ओळख सार्वजनिक करण्यात आलेली नाही। त्याच्यावर आरोप असले तरी अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेत निश्चित होणार आहे। सध्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याला बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आलं आहे। दरम्यान चंदीगडमधील PGI रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू होते। कुटुंबीय तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची वाट पाहत होते, मात्र उपचार सुरू असताना 7 नोव्हेंबरच्या रात्री तिचा मृत्यू झाला। म्हणजे शेतात झालेल्या त्या हल्ल्यानंतर 5 दिवसांनी महिलेने अखेरचा श्वास घेतला। एका साध्या दिवसाची सुरुवात झालेली असताना काही तासातच एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता। सुरुवातीला शेतात काम करण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या आयुष्याचा शेवट एवढ्या भयानक पद्धतीने झाला आणि या प्रकरणात आरोपी म्हणून समोर आलेला मुलगा अवघा 14 वर्षांचा आहे। त्यामुळे ही घटना केवळ एका कुटुंबाच्या दुःखाची गोष्ट राहिलेली नाही, तर समाजासाठी ही गंभीर प्रश्न निर्माण करणारी घटना ठरली आहे। महिलेच्या कुटुंबियांनी न्यायाची मागणी केली आहे आणि पोलीस तपास सुरू आहे। या प्रकरणात अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेत होणार आहे। मात्र सासन गावात घडलेल्या या घटनेने अनेकांना हादरवून सोडलाय, कारण एका शांत शेतात सुरू झालेल्या या घटनेचा शेवट एका महिलेच्या मृत्यूने झाला।